येस विजय सर, छान आवाज येतोय. यू कॅन कंटिन्यू. ठीक. नमस्कार मित्रांनो, आज परत एकदा आपण मिशन टीईटी या प्लॅटफॉर्मवरती भेटलेलो आहोत. आताच खूप छान गणिताचं लेक्चर झालं, मी अटेंड केलेलं होतं. आणि बरेच विद्यार्थी, आज विशेष म्हणजे बरेच विद्यार्थी नव्यानं जॉईन झालेले आहेत. संख्या चांगली आहे. आपण आज टीईटीचा जो सिलेबस आहे, तो सिलेबस म्हणजे आतापर्यंत ज्या काही टीईटीच्या एक्झाम झालेल्या आहेत, त्या टीईटीच्या एक्झाम मध्ये सर्वाधिक फोकस केलेले जे काही टॉपिक आहेत, ते टॉपिक खऱ्या अर्थानं जे काही रिपीट झाले किंवा सर्वाधिक क्वेश्चन ज्याच्यावर विचारले ते टॉपिक आपण घेतलेले आहेत. आज आपण सिलेबसची ओळख करूयात. पहिल्या सेशन मध्ये मी तुम्हाला मराठी व्याकरण आणि मराठी भाषा याबद्दलचं बरंचसं गायडन्स केलं होतं. आज आपल्याला खरं तर 2013च्या नंतरच्या जेवढ्या काही टीईटी, त्या सर्व टीईटीच्या परीक्षांमध्ये मराठी जी काही 30 मार्काची आपल्याला विचारली जाते, त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो काही पहिला कंटेंट विचारला जातो तो आहे उतारे. मित्रांनो, उतार्यावरती नेहमी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. विशेषतः मराठीमध्ये आलेला उतारा हा जो काही असतो, साधारणतः 3 ते 5 क्वेश्चन त्याच्यावरती असतात. एखादा उतारा विचारला तर कधी 3 क्वेश्चन असतात, कधी 5 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर कविता, पोयम ज्याला आपण म्हणतो, कवितेवरती सुद्धा आपल्याला 5 क्वेश्चन विचारले जातात किंवा कधी कधी 3 क्वेश्चन विचारले जातात. एखादा टॉपिक एखाद्या एक्झाम मध्ये 3 मार्काला विचारला असेल किंवा 4 मार्काला विचारला असेल, मार्क्स 1-2 खालीवरी झाले असतील, परंतु मी जे काही आता टॉपिक सांगणार आहे तुम्हाला, त्या टॉपिकवर तुम्हाला जास्त फोकस करायचे. त्याच्यानंतर वर्णमाला. वर्णमाला हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपण मराठी शिकायला चालू करतो किंवा मराठी व्याकरणाचा अभ्यास आपण चालू करतो, त्यावेळेस आपल्याला वर्ण असतील, शब्द असतील किंवा वाक्य असतील, ज्याला आपण काय म्हणतो, वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार, म्हणजे वर्ण विचार, शब्द विचार आणि वाक्य विचार, या 3 घटकांच्या माध्यमातून आपलं मराठीचं जे काय व्याकरण आहे ते त्या ठिकाणी सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे व्याकरण खऱ्या अर्थाने या 3 घटकांपासून बनलेलं आहे. स्क्रीन दिसत नाही का? दिसते सर, हॅलो. दिसते. एखादा प्रॉब्लेम आला असेल यू कॅन कंटिन्यू. मी आहे सेशन मध्ये. विचार आणि वाक्य विचार या 3 घटकांच्या माध्यमातून आपलं जे काही मराठी व्याकरण आहे ते आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे तयार झालेलं पाहायला मिळतं. वर्णमाला, जे काही आधुनिक वर्णमाला आज आपण पाहतोय, त्यामध्ये आपल्याला 52 वर्ण पाहायला मिळतात, है ना. जी काही जुनी वर्णमाला होती त्याच्यामध्ये 48 वर्ण होते. त्याच्यानंतर 2 अ आणि अ, हे 2 इंग्रजी मधून आलेले जे काही 2 स्वर आहेत ते अरविंद मंगळूकरांनी मराठीमध्ये आणले, त्याच्यामुळे 50 संख्या झाली. आणि त्याच्यानंतर परत क्ष आणि ज्ञ याला आपण संयुक्त, विशेष संयुक्त व्यंजन म्हणतो, म्हणजे एकूण 50 आणि 2 52 अशा प्रकारची 52 वर्णांची वर्णमाला आपल्याला पाहायला मिळते. आता वर्णांची व्याख्या बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जाते. आता टीईटी सोडून आपण बाकीच्या परीक्षांबद्दल जर बघितलं तर टीसीएस पॅटर्न मध्ये तर वेगवेगळ्या प्रकारची व्याख्या वर्णांची विचारलेली. म्हणजे जर आपण बघितलं, पाणिनींची व्याख्या विचारली, मोरो केशव दामलेंची, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतो, अशा प्रकारची व्याख्या मोरो केशव दामलेंची आपल्याला पाहायला मिळते. काही जणांनी असं सांगितले, कंठ, टाळू, मूर्धा या घटकांपासून, या अवयवांपासून निघणारे जे काही वर्ण असतात, जे काही मूलध्वनी असतात, त्यांना आपण वर्ण म्हणतो. म्हणजे वर्णांची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. वर्णांपासून खऱ्या अर्थानं मराठी व्याकरण आपलं सुरू होते. वर्ण डिवाइड झालेले, परत त्याच्यामध्ये आपण स्वर सांगतो, 14 स्वर आहेत, त्याच्यानंतर 2 स्वरादी सांगतो, त्याच्यानंतर व्यंजन सांगतो, आणि व्यंजनांमध्ये परत आपण फोड केली, स्पर्श व्यंजन असतील, अर्धस्वर असतील किंवा उष्मे असतील, अशा वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन आपण वर्णांच्या माध्यमातून केलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्णमाला हा टॉपिक जमला, वर्णमाला हा टॉपिक आपण कव्हर केला तर आपल्याला संधी नावाचा टॉपिक समजतो. संधी शिकायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी वर्णमाला पूर्णतः पाठ असली पाहिजे. एखादं लेकरू ज्यावेळेस शाळा शिकायला चालू करते, शाळेमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला पहिल्यांदा, मी त्या दिवशी पण सांगितलं की अ आई पासून आपल्याला सुरुवात होते, है ना. परत आपल्याला अ आई पाठ करायची, म्हणजे स्वर पाठ करायचे, आणि सगळे स्वर व्यंजनामध्ये मिसळायचे, म्हणजे अक्षर तयार करायचे. म्हणजे ज्यावेळेस आपण व्यंजन सांगतो, या व्यंजनामध्ये ज्यावेळेस आपण स्वर मिसळतो, त्यावेळेस त्याला काय, व्यंजनामध्ये स्वर मिसळला तर त्याला अक्षरत्व प्राप्त होईल. म्हणजे अक्षर तयार करण्यासाठी आपल्याला व्यंजन आणि स्वर एकत्र मिसळावं लागतं. म्हणजेच आपल्याला शब्द तयार करायचा तर वर्णांचं सहाय्य घ्यावं लागणार आहे, वर्णांच्या माध्यमातून शब्द तयार होणार आहे. शब्दांची साखळी जुंपली की आपल्याला वाक्य तयार करता येणार आहे, आणि वाक्य एकमेकांना आपण जोडले तर आपल्याला उतारा तयार करता येतो, आणि उतारे एकमेकांना जोडले तर आपल्याला गद्य तयार करता येते. म्हणजे व्याकरणामध्ये सगळ्यात मूळ पाया जर कुठला काय असेल तर तो वर्ण आहे.
तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो, वर्ण म्हणतो. ज्या वेळेस आपण एखाद्या मूलध्वनी काय असतात, मूलध्वनी आपल्याला आपली मराठी व्याकरण, आपलं मराठी व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं देवनागरी लिपी, आता देवनागरी लिपीमध्ये जेवढे काही वर्ण आहेत, जेवढे काही मूलध्वनी आहेत, त्या प्रत्येकाला चिन्ह आहे ना. मूलध्वनी प्रत्येक चिन्ह आणि त्या ठिकाणी परिपूर्ण लिपी, म्हणजे देवनागरी लिपीला परिपूर्ण लिपी का म्हटलं गेलंय, कारण त्या लिपीमध्ये प्रत्येक ध्वनीला स्वतंत्र चिन्ह आहे. आणि देवनागरी लिपी व्यापक स्वरूपाची लिपी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. बघा मी सिलेबस सांगतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो आहे उतारे, त्याच्यानंतर आपल्याला पोयम म्हणजे कविता विचारली जाते है ना. या ठिकाणी आपल्याला आकलनाला महत्व द्यावं लागतं आणि या ठिकाणी आपल्याला पाठांतराला महत्व द्यावं लागतं. आता उतार्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला उतारा वाचत असताना एकदम असं व्यवस्थित पद्धतशीरित्या कशाशी संबंधित उतारा दिलाय, त्याचा मतितार्थ काय आहे, मूळ गाभा काय आहे उतार्याचा, कधी कधी आपल्याला त्याला शीर्षक द्या म्हणून असा प्रश्न विचारला जातो, कधी उपयोगात्मक प्रश्न उतार्यामध्ये विचारला जातो. म्हणजे तिथं वाचनाबरोबरच आपल्याला आकलनावरती सुद्धा त्या ठिकाणी भर द्यायचा आहे, कुठं उतारे सोडवत असताना. आणि इथं एक प्रश्न चुकला तर बाकीचे सगळे प्रश्न चुकू शकतात, आणि एक प्रश्न बरोबर आला तर सगळे प्रश्न त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात. म्हणजे काय तर आपल्याला फक्त कॉन्फिडन्सने आणि लक्षपूर्वक त्या ठिकाणी उतारा वाचायचा आणि उतारा सोडवायचा आहे. आपण जसं जसं पुढे जाऊया तसं तसं आपण उतार्यावरती सुद्धा प्रॅक्टिस करणार आहेत, है ना. वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आपण त्या ठिकाणी घेणार आहेत, त्याच्या खाली जे काही प्रश्न असतील ते आपण सोडवण्याचा प्रॅक्टिस घेणार आहेत. आलं लक्षात? पॉज झालाय. अगदी म्हणजे पद्धतीनं आणि अगदी डिटेलमध्ये जाणार आहोत. त्याच्यानंतर शब्दांच्या जाती. आता खऱ्या अर्थानं जवळपास कितीतरी प्रमाणामध्ये, म्हणजे या टॉपिक वरती आपल्याला किती प्रश्न येतील काही गॅरंटी नाही. कारण याच्यामध्ये बघा ना, याच्यामध्ये आपल्याला शब्द जातीमध्ये 8 जाती येतात. सर नेट प्रॉब्लेम आहे, आता तुझ्या नेटला मी काय करू बाळा, रिचार्ज संपला असेल ना, हा, तुझा डाटा संपला विजय सर, असेल. विजय सर मी कमेंट बघतोय, यू कॅन कंटिन्यू. थोडंसं ओके नेट ओके प्रॉब्लेम तुमचा पण असू शकतो, त्यांचा पण चालत राहतंय, पण रेकॉर्डिंग व्यवस्थित होते. ओके. शब्दाच्या जातीमध्ये जर आपण बघितलं तर अनेक कंटेंट आपल्याला विचारले जातात, है ना. शब्द जाती 8 आहेत तर सगळ्यांना माहिती, अगदी बेसिक पॉईंट आहे. शब्दाच्या जाती या टॉपिक मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला फार म्हणजे फार क्वेश्चन विचारले जातात. बघा ना तुम्ही, नाम आहे ना, नामाचा लिंग विचार आहे, नामाचा वचन विचार आहे ना, त्याच्यानंतर विभक्ती आपल्याला त्या टॉपिक मध्ये शिकायची. म्हणजे आपल्याला शब्द जाती या टॉपिक मध्ये कितीतरी सब कंटेंट ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. बघा ना, विभक्तीवरती प्रश्न विचारला जातो, विभक्ती लिहिलेलं इथं. टोटल टॉपिक जे काय आहे, जास्त फोकस कशावर करायचं आपल्याला ते टॉपिक मी इथं लिहिले आहे ना. विभक्तीवरती प्रश्न विचारला जातो. आता विभक्ती बरोबरच याच्यामध्ये कारक अर्थ विचारला जातो बघा है ना. 6 कारक अर्थ सांगितले जातात. 6 कारक अर्थावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात. विभक्ती 8 आहेत परंतु कारक अर्थ किती 6 आहेत, है की नाही. शब्द या जातीमध्ये विभक्ती हा सुद्धा कंटेंट इन्क्लूड झालेला आपल्याला पाहायला मिळतो. काळ आहे, आणि आता हा काळ हा टॉपिक जो आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यांना माहिती वर्तमान काळ आहे ना, भविष्य काळ आहे, भूतकाळ आहे. परंतु या तीनही काळांचे प्रत्येकी 4 काळ आहेत. परंतु आपल्याला परीक्षेमध्ये जास्त फोकस कुठला काळ केला जातो तर त्याचं उत्तर आहे रीतिकाळ. कोणता काळ? रीतिकाळ. आता रीती वर्तमान काळ, रीती भविष्य काळ आणि रीती भूतकाळ याच्यावरती आपल्याला जास्त प्रश्न विचारला जातो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांना रीती काळावरती बऱ्याचदा प्रॉब्लेम तयार होतो. मला सांगा मित्रांनो, आपल्याला आपण जर आपण बघितलं काळांच्या बाबतीमध्ये साधा वर्तमान काळ आहे, चालू वर्तमान काळ आहे ना, पूर्ण वर्तमान काळ आहे. रीती वर्तमान काळाच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होते. रीती वर्तमान काळाच्या बाबतीमध्ये घाबरायची गरज नाही. रीती भविष्य काळाच्या बाबतीमध्ये जास्त डोकं लावायची गरज नाही. फक्त काही ट्रिक्स आहेत बघा. रीती वर्तमान काळ असेल, एखादी क्रिया वर्तमानामध्ये चालू आहे आणि ती पुन्हा पुन्हा होईल, वर्तमानात एखाद्या क्रियेची पुनरावृत्ती होत असेल तर तिथं रीती वर्तमान काळ असतो. बघा मी जर असं म्हणलं की ताई गाणे गात असते, आपण असं जर वाक्य केलं ताई गाणे गात असते, ताई गाणं म्हणण्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होईल, ताई गाणे गात असते. आपण असं जर म्हणलं ताई गाणे गाते, साधं वर्तमान काळ झालं. म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये आणि रीती वर्तमान काळामध्ये फरक आहे. साध्या वर्तमान काळामध्ये काय सांगितलेलं असते, साध्या वर्तमान काळामध्ये ही वैश्विक सत्य सांगितलेलं असते आणि जे काही म्हणजे जगामधले जे काही युनिव्हर्सल ट्रुथ ज्याला आपण म्हणतो ते तर सांगितलेले. समजा काही जगातल्या म्हणी असतील महत्वाच्या कुठेही आढळणारे असतील,
म्हणी असतील, सुविचार असतील, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगितलेले तथ्य असतील, हे साध्या वर्तमान काळामध्ये सांगितलेले असतात. आणि रीती वर्तमान काळामध्ये असतो, असते, असतात अशा प्रकारचे जे काही शेवटचे प्रत्यय असतात क्रियापदावर, ते प्रत्यय त्या ठिकाणी लागलेले असतात. रीती वर्तमान काळामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असतंय तर वर्तमान काळातली एखादी घटना पुन्हा पुन्हा होईल, घटनेची पुनरावृत्ती होईल, आणि म्हणून तिथं रीती वर्तमान काळ त्या ठिकाणी तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आता रीती भूतकाळाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर भूतकाळामध्ये एखादी क्रिया पुन्हा पुन्हा होऊ लागली, म्हणजे भूतकाळातल्या घटनेची पुनरावृत्ती सांगायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी रीती भूतकाळ सांगितलेला असतो. लहानपणी एखादा मुलगा किंवा आपण सगळे लहानपणी ज्यावेळेस आपल्या आजोळी जातो किंवा वेगवेगळ्या गावाला जातो किंवा आपल्या मित्रांसोबत नदी किनाऱ्यावरती जातो, तर आपण असं म्हणतो बघा, मी नदी किनारी पोहायला जात असे, मी नदी किनारी पोहायला जात असू, असे, असू, असं शब्द प्रयोग आला की त्या ठिकाणी रीती भूतकाळ असतो. म्हणजे भूतकाळामध्ये ती क्रिया मी पुन्हा पुन्हा करतो, भूतकाळामध्ये आपण ती क्रिया पुन्हा पुन्हा करत होतो, आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी रीती भूतकाळ अशा प्रकारचं नाव दिले. आता रीती भविष्य काळाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे, भविष्यामध्ये एखादी क्रिया मी पुन्हा पुन्हा करणार आहे, घटनेची पुनरावृत्ती होणार आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी रीती भविष्य काळ असतो. त्या ठिकाणी शक्यतो जाईल अशा प्रकारचा शब्दप्रयोग, म्हणजे जाईल अशा प्रकारचं क्रियापद त्या ठिकाणी वापरलं जातं. मी गावाला जात जाईल आहे ना, मी गावाला जात जाईल आहे ना. समजा तुम्हाला तुमच्यापैकी आता तुम्ही बरेच जण शिक्षक होणार आहेत आणि सगळे सगळे त्याच्यासाठीच तयारी करलेत, असं जर कोणी एखादा म्हणला की मी भविष्यामध्ये पगार उचलीत जाईल आहे ना, मी पगार घेत जाईल, पगार उचलण्याची तुझी क्रिया बाळा पुन्हा पुन्हा होणार आहे, घटनेची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा होणार आहे भविष्य काळामध्ये, आणि म्हणून ते स्टेटमेंट किंवा ते वाक्य जे असते ते रीती भविष्य काळामध्ये असणार आहे. सगळ्यात जास्त महत्वाचा जो काही कंटेंट आहे काळामध्ये तो आहे रीती काळ. म्हणजे त्या ठिकाणी 3 काळ आपल्याला सगळ्यात महत्वाचे अंडरस्टँडिंग मध्ये नेहमी ठेवायचे, रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्य काळ, हे 3 काळ मात्र तुला फोकस करायचे मित्रा. त्याच्यानंतर आहे वाक्प्रचार. आता वाक्प्रचार नावाचा हा कंटेंट आपण इयत्ता 5वी पासून शिकत आलेलो आहे. वाक्यप्रचार आपल्याला दिला जातो, त्याचा जे काही अर्थ आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. सिलेबसमध्ये वाक्प्रचार हा पाठांतराने तुम्हाला कव्हर करावा लागणार आहे. बऱ्याचदा मी त्या दिवशी सुद्धा पहिल्या सेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला अभ्यास करत असताना 50% शब्दसंग्रहावरती भर द्यायचा. शब्दसंग्रहाला डावलून तुम्हाला चालणार नाही. आणि नियमित जे काही ग्रामर आपण वाचतो त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की लिंग विचार आहे ना, वचन आहे, संधी आहे, विभक्ती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रयोग, समास आणि अलंकार. अलंकार हा सुद्धा टॉपिक अत्यंत महत्वाचा. म्हणजे हे 3 टॉपिक जर आपण बघितले तर सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती आहे की हे टॉपिक येतात परीक्षेमध्ये. ना प्रयोगामध्ये बऱ्याच जणांना अडचण असते. प्रयोगामध्ये सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजून काय घ्यायचं तर प्रयोगामध्ये संकर प्रयोग समजून घ्यायचे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये एका प्रयोगापेक्षा जास्त, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रयोगाची छटा आढळत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, संकर प्रयोग म्हणतो. म्हणजे समजा एखाद्या वाक्यामध्ये भावे प्रयोग पण आहे आणि कर्तरी प्रयोग पण आहे, तर संकर प्रयोग झाला. एखाद्या वाक्यामध्ये कर्तरी प्रयोग आहे आणि कर्मणी प्रयोग आहे, दोन्ही प्रयोगाची छटा आढळणारी, तर कर्तृ कर्म ज्याला आपण म्हणतो संकर प्रयोग झाला. काय ना, कधी कर्म भावे असते, म्हणजे एकाच वाक्यामध्ये जर 2 प्रकारचे प्रयोग आढळत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, संकर प्रयोग म्हणतो. संकर प्रयोगाचे वाक्य बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारले जातात. आता प्रयोगाचे मूळतः 3 प्रकार आपण सांगतो. कर्तरी प्रयोग आहे, ज्या वाक्यामध्ये कर्त्याच्या सूत्रानुसार आहे ना क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असतो. बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपल्याला संकर प्रयोगावरती प्रश्न असतो, पण काही पेपर सोपे असू शकतात. कधी कधी असे इंडिव्हिज्युअल एका प्रयोगावरती सुद्धा वाक्य येतात कर्तरी प्रयोगावरती आहे ना. मी आता सांगितलं की एखाद्या वाक्यामध्ये कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार जर क्रियापद बदलत असेल है ना, कर्ता प्रमुख असेल आणि त्याच्या सूत्रानुसार त्या ठिकाणी क्रियापद बदलत असेल तर कर्तरी प्रयोग असतो. है ना, कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच त्या ठिकाणी कुठलाही विभक्ती प्रत्यय लागत नाही. कर्तरी प्रयोगाचं वाक्य नेहमी हे वर्तमान काळामध्ये असू शकतं. त्याच्यानंतर कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगाचं वाक्य जर आपण बघितलं तर कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म प्रमुख असते. आता मला सांगा, बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, एखाद्या वाक्यामध्ये कर्मच नाहीये, अकर्मक वाक्य, मग त्या ठिकाणी कर्मणी प्रयोगाला गोल करायची गरज आहे का? ना, कर्म नाही तर कर्मणी प्रयोग नाही, का नाही, कर्म नाही तर कर्मणी प्रयोग नाही. ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्या वाक्यामध्ये सकर्मक भावे असू शकतो, सकर्मक कर्तरी असू शकतो. म्हणजे प्रयोगाचे वाक्य सोडवत असताना बाळांनो कधी कधी पर्यायातून आपल्याला जावं लागतं. बरेच आमचे विद्यार्थी काय करतात, कर्म नाही वाक्यामध्ये तरी कर्मणी प्रयोगाला गोल करतात. है ना, अभ्यासाचा अभाव असतो. मला सांगायचं काय की थोड्याशा ट्रिक्स सुद्धा आपल्याला प्रयोगामध्ये वापरावे लागतात. कर्मणी प्रयोगाचं वाक्यामध्ये कोणता काळ असू शकतो, कर्तरी प्रयोगामध्ये कोणता काळ असू शकतो. भावे प्रयोगाचे ट्रिक्स वापरताना आपल्याला माहिती कर्त्याला आणि कर्माला दोघाला विभक्ती प्रत्यय असतो. है ना, आपण जर म्हणलं रामने रावणास मारले,
है ना, रामने रावणास मारले, हा जो काही प्रयोग आहे तो भाव्य प्रयोग आपल्याला सांगता येतो. म्हणजे कर्त्यानुसार आणि कर्मानुसार दोघांच्याही सूत्रानुसार क्रियापद बदलत नसते, है ना, ते दोघांच्याही सूत्रानुसार त्या ठिकाणी बदलणार नसेल तर त्या ठिकाणी भाव्य प्रयोग असतो. आपल्याला जर कुठली ट्रिक्स त्या ठिकाणी समजत नसेल तर कर्ता बदलून बघायचा, कर्म बदलून बघायचं, कर्ता बदलला क्रियापद बदलायचं तर कर्तव्य प्रयोग. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं समजून काय घ्यायचंय बाळांनो, की प्रयोगामध्ये कर्ता कर्म या दोघांचं सूत्र चालले का, कुणाचं सूत्र चालले त्यानुसार प्रयोग ओळखायचे. दोघांचाही चलत नसेल तर भाव्य प्रयोग असणार आहे ना. समास, आता समासाचे आपल्याला माहिती 4 प्रकार त्या ठिकाणी प्रमुख मानले जातात. समासामध्ये पद महत्वाचं असते. आता पद म्हणजे काय है ना, एखादा शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये वापरला जातो, शब्दालाच पद म्हटलं जातं, याच्यामध्ये एका जास्त डोकं लावायची गरज नाही. पद म्हणजे शब्द, शब्द म्हणजे पद, है ना. एखादा मूळ शब्द असेल, एखादा मूळ शब्द असेल आणि या मूळ शब्दाला जर एखादा प्रत्यय लावलाय आणि तो वाक्यामध्ये वापरलाय तर त्याला विकृती म्हणतो आपण, है का नाही. म्हणजे मूळ शब्द असतात. आता मूळ शब्दाला प्रत्यय असतात. एक टॉपिक आहे बघा, सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे मूळ, स्वयंभू, स्वतः तयार झालेला आहे ना, त्याला प्रत्यय लावलाय किंवा उपसर्ग लावलाय आणि त्याच्यापासून तयार झालेला एखादा शब्द असेल तर तो साधित शब्द असणार आहे. साधित शब्दावरती सुद्धा बऱ्याचदा टीईटी मध्ये प्रश्न विचारले गेले. सरांनी सांगितलं की टीईटीचे जे काही पेपर्स आहेत त्या पेपर्स वरती जास्त आपण त्याकडे फोकस करतोय. मित्रांनो, आज 12 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं तिसरी आपली जी काही बॅच आहे ती पूर्णतः फुल झालेली आणि त्याच्यानंतर उद्यापासून सरांनी सांगितले 4थी बॅच त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे. अतिशय चांगला या ठिकाणी प्लॅटफॉर्म तयार केला गेलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं तज्ञ शिक्षकांची उपलब्धता या प्लॅटफॉर्मवरती आहे. तुम्हाला फक्त त्या ठिकाणी काय करायचे तर जॉईन करायचे लेक्चर, आणि लेक्चर जॉईन करून तुमच्या मित्रांना सुद्धा सांगायचे आणि महाराष्ट्रभर या ठिकाणी आपले लेक्चर्स त्या ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी ही तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो पार पाडायची. सर एक्झाम्पल घेऊन सांगतो, फक्त मला एकदा सगळ्या टॉपिकवर बोलू द्या. मी प्रश्नपत्रिकेतले आलेले प्रश्न सुद्धा घेणार आहे. बघा, समासाचे 4 प्रकार आहेत, है ना. पहिलं पद प्रधान असेल तर एक प्रकार आहे, दुसरं पद प्रधान असेल तर दुसरा प्रकार आहे, दोन्ही पद प्रधान असतील तर एक प्रकार आहे, आणि दोन्ही पद प्रधान नाही चौथ्याचाच बोध व्हायला तर एक चौथा प्रकार आहे. म्हणजे समासाचे 4 प्रकार त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे. अव्ययभाव समास असेल, तत्पुरुष समास असेल, द्वंद्व समास असेल, बहुव्रीही समास असेल, हे 4ही समास परीक्षेमध्ये विचारले गेले. त्याच्यानंतर अलंकार. आता अलंकारामध्ये तर आपल्याला माहिती की अनेक प्रकार आहेत. बहुत फास्ट हो रहा है, ठीक आहे, दमाने घेतो बघा. अलंकारामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी शब्द अलंकार कोणता आहे, अर्थालंकार कोणता आहे हे आपल्याला बघायचं. स्पीड कमी करा, ठीक आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला कोणते कोणते टॉपिक सांगितले है ना. उतारे येणार आहेत परीक्षेमध्ये, कविता येणार आहेत, है ना, वर्णमालेवरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले आहेत. वर्णमाला हा टॉपिक अगदी डिटेल घेतो मी, काय काळजी करू नका, है ना, स्पीड अशीच असावी, ठीक आहे. वर्णमाला टॉपिक अगदी डिटेल घेणार आहे, कारण आपल्याला माहिती वर्णमाला टॉपिक जर परफेक्ट झाला तर आपल्याला जोडाक्षर येणार आहे, है ना. तर आपल्याला त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो संधी टॉपिक आहे तो त्या ठिकाणी येणार आहे. म्हणजे वर्णमाला पाठ झाली तर मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये परफेक्ट मार्क्स पडणार आहेत, है ना. वर्णमाला, वर्णांवरती आधारित शब्द आहेत, है ना, शब्दावर आधारित वाक्य आहेत, है ना. वर्ण, शब्द आणि वाक्य हे 3 पार्ट आहेत आपल्या मराठी व्याकरणाचे, आणि म्हणून वर्णमाला पाठ केल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. प्रयोग आहे, समास आहे, अलंकार आहे. आता थोडस पुढे जाऊया, लिंग विचार आहे. आता आपण जर बघितलं, हा लिंग विचार नावाचा जो टॉपिक आहे याच्यावरती अशी कुठलीच परीक्षा नाही की प्रश्न विचारला गेला नाही, है ना. लिंग विचार हा टॉपिक जर बघितला आपण तर आपल्याला माहिती पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी याच्यामध्ये सर्वनाम वापरले जातात, है ना. एखादा पुल्लिंगी शब्द असेल, पुल्लिंगी नामासाठी जर आपण बघितलं तर कोणता सर्वनाम वापरतो आपण, तो सर्वनाम वापरतो, तो मुलगा, है ना. स्त्रीलिंगी असेल तर ती मुलगी, नपुंसकलिंगी नाम असेल तर ते काका, ते मामा, ते घर, है ना. अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी लिंग विचारामध्ये केलं जाते. याच्यामध्ये नियम पाठ करावे लागतील, नियमाबरोबरच आपल्याला ट्रिक्सच्या माध्यमातून थोडं समजून घ्यावं लागेल. लिंग विचारामध्ये पाठांतरावरती आपल्याला भर द्यावा लागणार आहे. काही ट्रिक्सनं सुद्धा काढता येतील, है ना. पुल्लिंगी नामाचं स्त्रीलिंगी रूप करा, स्त्रीलिंग नामाचं नपुंसकलिंगी करा, याच्यामध्ये आपल्याला ट्रिक्स, त्याचबरोबर आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये नियम जे आहेत ते नियम सुद्धा पाठ करावे लागतील. आता वचनामध्ये सुद्धा तसंच आहे. बऱ्याच जणांना, बरेच विद्यार्थी बाळांनो नव्यानं तयारी करायलेले, त्यांना मराठीचा सिलेबस काय आहे आणि कशावरती प्रश्न विचारले जातात हे समजणं गरजेचं आहे. म्हणून मी सगळे टॉपिक या ठिकाणी लिहिले,
काही जणांनी टीईटी दिलेली असेल अगोदर, त्यांना माहिती असतील की काय टॉपिक येणार आहेत, परंतु आपला लेक्चर घेण्याचा मुख्य उद्देश हा आहे की एकदम म्हणजे नव्या विद्यार्थ्याला सुद्धा आपलं लेक्चर समजलं पाहिजे, नव्याने सुरू केलेल्या विद्यार्थ्याला सुद्धा त्या ठिकाणी आपलं लेक्चर समजलं पाहिजे, हा माझा टीचिंगचा मूळ उद्देश आहे मित्रांनो. वचन मध्ये आहे एक वचन अनेक वचन है ना, काही नामं अशी असतात की एक वचनामध्ये पण आढळते अनेक वचनामध्ये पण आढळते है ना, वचनामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न घ्यायचे. आता सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे संधी, है ना. संधी हा जो काही कंटेंट आहे तो संस्कृत मधून मराठीमध्ये आलेला आहे. संधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. संधीमध्ये आपल्याला है ना ज्या काही पारंपरिक संधी म्हणजे 3 संधी तर आपल्याला पाहायला मिळतात, व्यंजन संधी, विसर्ग संधी आहे है ना, आणि स्वर संधी आहे. या 3 संधी सोडून पररूप संधी, पूर्वरूप संधी याच्यावरती सुद्धा आपल्याला फोकस करावा लागतो. नाही, जे काही नवोदयचे स्कॉलरशिपचे पुस्तक आहेत ना मराठीचे व्याकरणाचे, त्याच्यामध्ये आलेले प्रश्न जशाला तसे टीईटीला आलेले बाळा. आता शासनाने शिक्षकांना सुद्धा टीईटी कंपल्सरी केलेली आहे. आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांना मराठी ग्रामर बरेच विद्यार्थी, बरेच घडवलेले विद्यार्थी शिक्षकांनी त्या शिक्षकांना टीईटी द्यायची नाही. वायफाय बडबड बंद करा म्हणून कोणतरी कमेंट केली, शिक्षकांनी नाही ते विद्यार्थ्यांसाठी करू द्या कमेंट, काही अडचण नाही, आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. बघा, शिक्षकांसाठी टीईटी कंपल्सरी केलेली आहे. मला सांगा मित्रांनो, अनेक विद्यार्थी घडवलेत त्यांनी, परंतु असं असू शकतं की एखाद्या शिक्षकाला त्याचा जो काही त्याच्या ज्याला काय म्हणतो आपण की त्याचा परफेक्ट एखादा विषय, परंतु दुसरा विषय त्यांना जमत नसेल, अशा शिक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत म्हणजे टीईटी मध्ये पेपर सोडवताना अवघड जाऊ शकते. आणि म्हणून मला सांगायचं काय की टीईटी हा जो काही विषय आहे तो आता अत्यंत गांभीर्याने शासनाने घेतलेला आहे, सगळ्यांसाठी तो गांभीर्याचा विषय बनलेला आहे. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी टीईटी अत्यंत म्हणजे गांभीर्यपूर्वक द्यायची. आता थोडंसं पुढे जाऊया, संधीवरती बोलू लागलो मी. संधी शिकत असताना मी परत एकदा सांगतोय, वर्णमाला पाठ पाहिजे आहे ना, ज्याला अ आ इ पाठ नाहीये, स्पर्श व्यंजन किती ते पाठ नाहीयेत है ना, त्या ठिकाणी अर्धस्वर कोणते ते पाठ नाहीत, उष्मे किती ते पाठ नाहीत है ना, विसर्ग कोणता आहे ते पाठ नाही, स्वरादी कशामध्ये ते पाठ नाही, त्याला संधी समजणार आहे का रे? संधी जर शिकायची असेल तर तुला वर्णमाला पाठ करावं लागेल बाळा. वर्णमाला जर पाठ असेल तर संधी समजणार आहे, आणि संधी शिकत असताना तुला त्या ठिकाणी सगळे नियम पाठ करावे लागतील. आणि तिथं जर आपण बघितलं तर स्वर संधीचे अनेक नियम आहेत, व्यंजन संधीचे अनेक नियम आहेत, आणि आपण पुढे प्रश्न सुद्धा घेणार आहोत. त्याच्यानंतर आहे विभक्ती. विभक्तीवरती बोललो मी आता, विभक्तीवरती तर प्रश्न येणारच आहे, परंतु आपल्याला कारक अर्थावरती सुद्धा प्रश्न येणार आहे. 6 कारक अर्थ आहेत, 6 कारक अर्थ आहेत, 8 विभक्ती आहे ना. विभक्तीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला प्रत्ययावरून विभक्तीचा प्रत्यय येतो, प्रत्ययावरून विभक्तीचा प्रकार सांगता येतो का? तर सांगता येतो, काय अडचण नाही. पण कारक अर्थ त्या ठिकाणी समजून घेत असताना जर आपण बघितलं तर कारक अर्थ हा कशावरून काढला जातो? प्रत्ययावरून काढला जातो का? नाही. बघा, एखादा कर्ता, आपल्याला माहिती विभक्तीचा प्रत्यय कोणाला लागतो? विभक्तीचा प्रत्यय हा नामाला लागतो किंवा सर्वनामाला लागतो. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय लागतो. मग नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातल्या क्रियापदाशी काय संबंध आहे ना, हे सांगण्यासाठी आपल्याला कारक अर्थ काढावा लागतो. कारक अर्थ म्हणजे काय? तर नाम आणि सर्वनाम यांचा वाक्यातल्या डायरेक्ट क्रियापदाशी काय संबंध आहे, त्यांचा क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगणं म्हणजे त्या ठिकाणी कारक अर्थ. आता आपल्याला माहिती, जर आपण एक उदाहरण नेहमी बघत असतो बघा ना, काकुने चाकूने सफरचंद करा करा कापला ना, काकूने चाकूने सफरचंद करा करा कापला. काकूने सफरचंद कशाने कापला? चाकूने कापला, का नाही? कशाच्या सहाय्याने कापला? चाकूच्या सहाय्याने कापला. आता चाकू हे नाम आहे, चाकू या नामाचा कापला या क्रियापदाशी काय संबंध आहे हे सांगणं म्हणजे त्या ठिकाणी कारक, हे सांगणं म्हणजे त्या ठिकाणी कारक अर्थ आहे ना. म्हणजे आता इथपर्यंत जर आपण बघितलं म्हणजे प्रयोग असेल, समास असेल, अलंकार असेल, लिंगवचन, विचार, संधी, विभक्ती हे आपल्याला अगदी डिटेलमध्ये घ्यावे लागतात. आता थोडंसं जर आपण बघितलं तर आपल्याला अत्यंत एक्स्ट्रा वाचनाचा जो भाग आहे तो म्हणजे इथून पुढे खायचा. बघा, म्हणी आपल्याला पाठ करावं लागतील. बऱ्याचदा 4 म्हणी विचारले जातात, 4 पैकी एक अशी म्हण असू शकते जी त्या 3 म्हणी एका अर्थाच्या आहेत, चौथी म्हण वेगळ्या अर्थाची. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 4ही म्हणी पाठ असल्या पाहिजेत. बघा मित्रांनो, टीईटीचा जो काही क्रायटेरिया आहे, काठिण्य पातळी आहे, ती फार म्हणजे फार आता आपल्याला वेगळी पाहायला मिळते. बरेच विद्यार्थी असे म्हणतात की इकडे एमपीएससीचा प्रिलिमचा पेपर सोपा होता पण टीईटीचा पेपर अवघड आलाय, म्हणून इथं तुम्हाला असं समजू नका की म्हणी लय सोपे येणार आहेत आता, वाक्प्रचार लय सोपे येणार आहेत.
आणि संधीवरचे उदाहरण लय सोपे आहेत असं समजू नका बाळांनो, आपल्याला अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही आणि तुम्हाला अभ्यासच करावा लागेल. आणि स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये मराठी त्या ठिकाणी गणला जातो. 30 पैकी 30 मार्क तुम्हाला त्या ठिकाणी मराठी देऊ शकतंय. फक्त आणि फक्त तुम्हाला वेळ द्यावा लागेल अभ्यासाला मित्रांनो. समानार्थी शब्द वाचनामधून करावं लागतील तुम्हाला आहे ना. म्हणी येतात, समानार्थी शब्द आहेत, विरुद्धार्थी शब्द आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे जे काही याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत, याच्यावरती आलेले प्रश्न हे नवोदयला, स्कॉलरशिपला आहे ना जर आपण बघितले तर ते जशाला तशी इकडे आलेली परीक्षेमध्ये. बऱ्याचदा काही शिक्षक सुद्धा आमचे मित्र काही जॉईन झालेले असतील मित्रांनो, त्यांना माहिती असतील, त्यांनी त्या ठिकाणी लहान मुलांची तयारी करून घेतात. जशाला तसे तुम्ही जर पेपर बघितले टीईडीचे ते प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. शब्द समूहाबद्दल एक शब्द एक शब्द समूह असतो, त्या शब्द समूहासाठी कुठला तरी एक परफेक्ट शब्द असतो. आता पर्याय दिलेले आहेत आपल्याला, 4 पर्यायातून एक पर्याय आपला उत्तर असणार आहे आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी एक शब्द समूह दिलेला आहे. त्या शब्द समूहातील एक आपलं उत्तर आहे. त्या शब्द समूहाला काय शब्द सुचवायचा आहे आणि अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रश्न विचारला जातो. आता विराम चिन्ह आणि विराम चिन्हावरती सुद्धा आमचे विद्यार्थी बरेचदा प्रश्न चुकते. ना विराम चिन्हामध्ये काय पूर्ण विराम द्यायचा आहे, अपूर्ण विराम द्यायचा आहे, स्वल्प विराम द्यायचा आहे, प्रश्न चिन्ह द्यायचंय आणि एकेरी अवतरण चिन्ह आहे, दुहेरी अवतरण चिन्ह आहे. कुठलं चिन्ह कोणत्या ठिकाणी वापरायचंय अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. आणि कधी कधी काय विचारलं जातं, एक कोरं आणि सिंपल असं साधं वाक्य असते, त्या वाक्यामध्ये किती विराम चिन्ह बसू शकतात असा एक प्रश्न विचारला जातो. ना विराम चिन्हांच्या बाबतीमध्ये एवढं डोकं लावायची गरज नाही. फक्त तुम्हाला 10 ते 12 विराम चिन्ह पाठ करायचे. कोणत्या प्रकारचं चिन्ह कोणतं आहे, त्याला कोणतं नाव दिलं गेलं आहे, वाक्यात किती विराम चिन्ह वापरले जाऊ शकतात, किती विराम चिन्ह त्या ठिकाणी वापरायचे आहे, त्याची संख्या विचारली जाऊ शकते. अशा प्रकारचा क्रायटेरिया टीईटीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विराम चिन्हावरती आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे काय बघा, आपण नेहमी क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतो का नाही. कधी कधी एखादा शब्द स्वतः तयार झालेला असतो, तर कधी कधी एखादा शब्द दुसरे काही उपसर्ग जोडून किंवा प्रत्यय जोडून किंवा एखादं अक्षर जोडून तयार झालेले असते. जो स्वतः तयार झालेला असतो त्याला स्वयंभू म्हटलं जातं. जो शब्द स्वतः मूळचा आहे त्याला सिद्ध शब्द म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं समजा रड शब्द आहे, रड, या रड शब्दाला कुठला प्रत्यय लागलाय का, रड या शब्दाला कुठला तरी उपसर्ग लागलाय का, हा काय आहे, हा सिद्ध शब्द आहे, प्रॉपर ओरिजिनल शब्द आहे. आपण जर असं म्हणलं रडला, आता रडला हा शब्द जर आपण तयार केला तर त्याला शेवटी प्रत्यय काय लागलाय, ला प्रत्यय लागलाय, हा साधित शब्द म्हणायचा. साधित म्हणजे तयार झालेला, कशापासून तरी तयार झालेला. आता साधित आणि सिद्धच्या बाबतीमध्ये आणखी एक कन्सेप्ट मी तुम्हाला सांगू शकतो. बघा मित्रांनो, अ हा जर आपण वर्ण बघितला, अ हा स्वर सुद्धा आहे, अ हा वर्ण सुद्धा आहे, वर्णामधलाच एक स्वर कंटेंट आहे. अ स्वतः तयार झालाय, पण आ कसा आहे, आ हा अ पासून तयार झालेला आहे. असिद्ध आहे, असाधित आहे. रस्वई जर आपण बघितली तर काय आहे, स्वतः तयार झालेली, सिद्ध आहे. यालाच आपण दीर्घई तयार केलं तर याला आपण साधित म्हणावं लागेल. म्हणजे हे स्वयंभू अ इ रस्व. आता दीर्घ जर बघितलं तर हा साधित आहे ना, दीर्घ साधित आहे, दीर्घई साधित आहे. हे 3 जर आपण बघितले तर स्वतः तयार झाले, त्याला आपण काय म्हणतो, सिद्ध म्हणतो, सिद्ध स्वर म्हणतो. ना सिद्ध स्वरांमध्ये जर आपण बघितलं तर अ आहे, रस्वई आहे, रसू आहे, रू आहे, लू आहे का नाही. आणि सगळ्यात महत्वाचा अलीकडच्या काळामध्ये आलेला इंग्रजी स्वर ऍ आहे. ऍ पासून अ हा जो काही स्वर तयार झालेला आहे याला साधित म्हणायचं, याला सिद्ध म्हणायचं है ना. जसे जिकडे पण शब्द आहेत, सिद्ध शब्द म्हणजे जे मूळचे शब्द असतात ज्याला कुठला प्रत्यय नसतो, उपसर्ग नसतो. साधित शब्दामध्ये जर आपण बघितलं तर काहीतरी उपसर्ग लागलेला आहे किंवा प्रत्यय लागलेला आहे ना. अशा प्रकारचे शब्द सुद्धा परीक्षेमध्ये विचारले. आता साहित्याच्या बाबतीमध्ये याला वाचन लागतं मित्रांनो. साहित्यामध्ये आलेले प्रश्न, साहित्यावरती आलेल्या प्रश्नांचे जर उत्तर तुम्हाला काढायचे असतील तर तुम्हाला एक्स्ट्रा वाचन केलं पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी लहानपणापासून किंवा बऱ्याच कालावधीमध्ये ग्रंथालयामध्ये वेळ घातलेला आहे, एक्स्ट्रा पुस्तकं वाचलेली, त्या विद्यार्थ्यांना साहित्याचे प्रश्न येतात. आता ह्याच्यामध्ये येतंय काय, लेखकांचं पूर्ण नाव येत आहे. एखादा लेखकाचं इनिशियल दिलेलं असतंय, त्याचं पूर्ण नाव काय आहे ते विचारलं जाईल. एखादं पुस्तक दिलेलं, त्या पुस्तकाचा लेखक कोण आहे ते विचारलं जाईल आणि टोपण नाव विचारलं जाईल आणि टोपण नावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल द्यावं लागणार आहे. साहित्यामध्ये एवढा हवाका मोठा आहे. मी त्या दिवशी सांगितलं मराठी भाषा आपली काय आता साधी राहिलेली नाही, मराठी भाषा साधी नव्हती आहे ना. खूप प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या भाषेचा विस्तार झालेला ती आपली भाषा मराठी भाषा आहे. ठीक आहे. तर असा आपला सिलेबस आहे
ना. परत एकदा मी सांगतो, याच्यामध्ये तुम्हाला उतारे विचारले जाणार आहेत, कविता विचारली जाणार आहे, वर्णमाला विचारली जाणार आहे, शब्दाच्या जातीवरती आपल्याला नाम असेल, सर्वनाम असेल, नाही विशेषण असेल, क्रियापद असेल, है ना. 4 जाती त्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. विकारी जातीत है ना लिंग, वचन, विभक्ती यांचा परिणाम होतो आणि ते बदलू शकतात. बदलणाऱ्या जाती म्हणजे काय, तर त्या ठिकाणी 4 जाती पहिल्या आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. त्यांना आपण विकारी जाती म्हणतो. आणि ज्या जातींवरती कुठल्याही घटकांचा ज्याला काय म्हणतो परिणाम होत नाही, है ना. क्रिया विशेषणावरती होऊ शकते. क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण दोन्ही वेगवेगळे. आता क्रिया विशेषण काय आहे, लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलू शकते, है का नाही. तो चांगला खेळला, तो चांगला खेळला, ती चांगली खेळली, चांगलाच चांगली होईल, है ना. आता मी असं म्हणलो, तो हळू चालतो, ती हळू चालते, ते हळू चालतात, है ना. हळू 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 बदलत नाहीये, याला क्रिया विशेषण अव्यय म्हणायचं. आणि मी आताच सांगितलं की तो चांगला खेळतो, ती चांगली खेळते, ते चांगले खेळतात, चांगला, चांगली, चांगल्या, है ना. हे विकारी म्हणजे क्रिया विशेषण आहे. जो बदलतो तो क्रिया विशेषण, जो बदलत नाही तो क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय म्हणजे काय, एखादी क्रिया कशी झाली, एखादी क्रिया केव्हा झाली, एखादी क्रिया कोठे झाली, है ना. अशा प्रकारचे शब्द जे सांगितलेले असतात त्यांना आपण क्रिया विशेषण अव्यय म्हणतो. आता क्रिया विशेषणामध्ये क्रिया विशेषण बदलते, क्रिया विशेषण अव्यय बदलत नाही, है ना. ही 5वी जात आहे शब्दाची. शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी अव्ययावरती सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, है ना. मागे, पुढे, वर, खाली हे शब्द मूळतः क्रिया विशेषण अव्यय आहेत, परंतु यांचा वापर नामाला जोडून केला, है ना. पक्षी झाडावर बसला, झाडावर बसला, वर शब्द झाड या नामाला जोडून वापरलाय, आणि म्हणून वर हा शब्द या वाक्यामध्ये काय आहे, तर शब्दयोगी अव्यय आहे. आणि मी असंच एक वाक्य समजा असं बोललो की पतंग वर गेला, पतंग वर गेला, पतंग कुठे गेला, वर गेला, है ना. पतंग गेलाय कुठं, वर गेलाय, वर गेलाय म्हणजे तो कुठं गेलाय, क्रिया कुठं होईल, पतंग जायलाय कुठं, वर चाललाय, है ना. त्या ठिकाणी वर हा शब्द त्या जो काही वापरलेला आहे या वाक्यामध्ये, तो त्या ठिकाणी क्रिया विशेषण अव्यय, क्रिया कशी होईल, कुठे होईल, केव्हा होईल, अशा प्रकारचा अर्थ सांगायला लागलाय वर. आणि शब्दयोगी अव्यय वर, है ना. पक्षी झाडावर बसला, झाड या नामाला जोडून वर शब्द आलाय. वर शब्द 2 ठिकाणी जर वापरला असेल तर तो 2 वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला आहे, है ना. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्ययावरती सुद्धा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. उभयान्वयी अव्ययाच्या बाबतीमध्ये असं सांगितलं जातं की जर आपल्याला मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे आणि केवळ प्रयोग, केवळ वाक्य, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य या 3ही वाक्यांच्या प्रकारांना जर डिटेलमध्ये जायचं असेल तर बाळा तुला उभयान्वयी अव्यय आलं पाहिजे, है ना. 2 एका जातीतले शब्द जोडायचे असतील, 2 एका जातीतले शब्द जोडायचे असतील किंवा 2 कर्ते जोडायचे असतील तर उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात. राम आणि श्याम, राम आणि श्याम, है ना. तुला चहा की कॉफी हवी, तुला चहा की कॉफी हवी, की काय आहे, उभयान्वयी अव्यय आहे. कधी कधी 2 अर्थपूर्ण वाक्य वापरायचे आणि त्यांना जोडायचे तर उभयान्वयी अव्यय वापरला जात आहे ना. सुसाट वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली, सुसाट वारा सुटला अर्थपूर्ण वाक्य, आणीने जोडले दोघाला, सुसाट वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली, पावसाला सुरुवात झाली, हे सुद्धा वाक्य परिपूर्ण आहे. 2 अर्थपूर्ण वाक्य जोडण्यासाठी ज्यावेळेस एखादा शब्द वापरला जातो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, आणि हा जो काही अव्ययाचा प्रकार आहे तो समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय म्हणून त्या ठिकाणी वापरला गेलेला आहे. म्हणजे बरेच विद्यार्थी उदाहरण सांगा म्हणून त्या ठिकाणी कमेंट करू लागले. उभयान्वयी अव्ययाचं वाक्य समर्पक आहे बघा ना. सुसाट वारा सुटला आणि पावसाला सुरुवात झाली, तुला चहा की कॉफी हवी, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. चहा की कॉफी, 2 विकल्प शब्द, चहा पाहिजे किंवा कॉफी पाहिजे, दोन्हीपैकी काय पाहिजे, हे दोन्ही शब्द कीने जोडलेले, आणि मग की हा जो काही उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे तो विकल्प बोधक उभयान्वयी अव्ययाचा प्रकार त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आता उभयान्वयी अव्ययाच्या नंतर आपल्याला माहिती केवळ प्रयोगी अव्यय, बऱ्याचदा केवळ प्रयोगी अव्ययावरती सुद्धा टिप मध्ये प्रश्न विचारला जातो. कुठला खेदजनक आहे ना, उल्हास म्हणजे उत्कर्ष, आनंदी आहे का नाही, कधी कधी अपमानजनक, कधी कधी अतिशय घाबरलेले, अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. ना उत्कंठादर्शक शब्द ज्या वेळेस आपल्या तोंडातून त्या ठिकाणी बाहेर पडतात त्यावेळेस ते जे काही शब्द असतात ते दुसरं तिसरं काही नाही, ते केवळ प्रयोगी अव्यय असतात. रस्त्याने चालताना खूप चांगली आणि मोठी लट इमारत बघितली ना, आपले ग्रामीण भागातले लोक मुंबईला गेले की इमारतीकडे बघतात आणि म्हणतात अरे बाबू कसली मोठी इमारत आहे, अरे बाबू कसली मोठी इमारत आहे,
का नाही. कधी कधी एखादा अनपेक्षित एखादा प्रसंग घडला आणि त्या घटनेमध्ये ज्यावेळेस आपल्या तोंडातून एखादे शब्द बाहेर पडतात त्यांना आपण केवळ प्रयोग अवयव म्हणतो. शब्दाच्या जाती 8 आहेत. याच्यामध्ये बरंचसं ग्रामर सामावलेलं आहे. शब्दाच्या जातीमध्ये नाम टॉपिक सुद्धा आपण घेतला तर त्याच्यामध्ये विभक्ती आहे, लिंग आहे, वचन विचार आहे ना, नामाच्या वेगवेगळ्या जाती. हा टॉपिक अगदी अगदी डिटेल घ्यावा लागतो आपल्याला, कारण कितीतरी प्रश्न एकाच टॉपिकवर आपल्याला पडलेले पाहायला मिळतात. मी काल या टॉपिकवर सुद्धा बोललो. आजचं लेक्चर फक्त आणि फक्त मी तुम्हाला सिलेबसची ओळख करून देत आहे. अजूनही सिलेबस मी चालू केलेला नाही किंवा मी सिलेबसवरती कुठला तरी एक स्पेसिफिक टॉपिक घेतलेला नाहीये. मी तुम्हाला का सांगतो हे सगळे टॉपिक, कारण तुम्ही ज्यावेळेस आता हे सेशन संपल्यावर किंवा दररोज अभ्यासिकेमध्ये बसल्यावर, घरी बसल्यावर अभ्यासाला बसणार आहेत मराठीचं पुस्तक घेऊन, त्यावेळेस वाचायचं काय, कशावरती फोकस करायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला सगळे टॉपिक त्या ठिकाणी लिहून दाखवलेले आहेत. आणि सगळ्यांनी मला माहिती या टॉपिकवरती तुम्ही अगदी अगदी म्हणजे कॉन्सन्ट्रेशनने हे सगळ्या टॉपिकची नावं तुम्ही वाचली असतील, ठीक नाही. आता संधीवरती बोललो मी, लिंग विचार वचनवर बोललो, म्हणी ना, याच्यावरती आता तुम्हाला पाठांतर करावं लागेल का नाही. म्हणी लहानपणापासून तुम्ही, आपण ग्रामीण भागामधले राहणारे विद्यार्थी जर असतील तर आपल्या ग्रामीण भागामध्ये फार म्हणी बोलल्या जातात है ना. जर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील किंवा जे काही साहित्यावरचे प्रश्न असतील, विरामचिन्ह, अशा प्रकारचा शब्दसंग्रह मी कुठल्या पुस्तकातून वाचू है ना. ज्या विद्यार्थ्यांना मोरा वाळंबे सरांचं शब्दसंग्रहाचं पुस्तक घेणं शक्य आहे ते पुस्तक घ्या. बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक बरेच जण वापरतात आमच्या भागामध्ये, परंतु मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना की अगदी अभ्यास डिटेलमध्ये करायचा असेल आणि परीक्षेमध्ये समर्पक उदाहरणं कुठली येतात तर ते मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकातले येतात. त्यामुळे शब्दसंग्रहासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला वाटतं की मोरा वाळंबे सरांचं सेपरेट स्वतंत्र एक पुस्तक आहे शब्दसंग्रहाचं. त्या पुस्तकातले जर तुम्ही म्हणी पाठ केल्या, त्याच्यातले समानार्थी शब्द पाठ केले, विरुद्धार्थी शब्द पाठ केले तर निश्चित तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. मी काही उदाहरणं घेतो मित्रांनो, बऱ्याच कमेंट आलेले आहेत. विजय सर, हा सर. तिथं आता उणे दुणे काहीतरी मला वाटते 1.5 तास शिल्लक आहेत 12 वाजायला. ज्यांना बॅच 3 मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी तिथे एक कोपऱ्यात नंबर लिहा फक्त क्लासेसचा आपला. ते विचार विचार शब्द मोडा एकदा. हा, आणि ते 12 पर्यंत करा. 8806 8806 59 70 47. 60 70 47. 8806 59 70 47. पूजा मॅडम, पूजा नाव असं येईल. परत काही जणांचा प्रश्न होता की सर 499 हे एका महिन्यासाठी आहे का? नाही, ते 23 नोव्हेंबर पर्यंत आहे. सर लाईव्ह क्लाससाठी काही वेगळी फीस आहे का? नाही, आपण लाईव्ह क्लास संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि भावी शिक्षकांसाठी फ्री ऑफ चार्ज घेणार आहोत. पण तुम्ही सर्वांनी टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हा, कारण तुमचं मोटिवेशन हे टेस्ट सिरीजच्या ग्रुपला किती जॉईन झाले ते यावरूनच ठरत आहे. आणि महाराष्ट्रानं भरभरून प्रतिसाद मिशन टीईटी 2025 ला दिलेला आहे. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सर्वांना सांगतो की सर्वजण त्या टेस्ट सिरीजला जॉईन व्हा. जे जॉईन झाले त्यांनी खूप साऱ्या टेस्ट सोडवल्यात. आज नाही जॉईन झाला तर उद्याच्याला व्हा, फक्त बॅच 4 मध्ये व्हाल. उद्याच्याला झाला तर, परवाच्या दिवशी झाला तर 4 मध्येच होईल, 13व्याच्या दिवशी 4 मध्ये, असं 2-3 दिवस तुम्हाला 4 मध्येच ऍडमिशन घ्यावं लागेल. बॅच 1, 2, 3 टेस्ट सिरीज तर चालूच आहेत. काही नोट्स तिथं पाठवले गेलेत, रेकॉर्डिंग व्हिडिओज आहेत. कधी पण ऍडमिशन घेतलं तरी तुम्हाला पाठीमागचे रेकॉर्डिंग व्हिडिओज अवेलेबल आहेत. विवेकानंद क्लासेस राम शेप सर यांच्या युट्यूब चॅनलला तुम्ही प्लेलिस्ट मध्ये पाहू शकता. कंटिन्यू विजय सर. बघा मित्रांनो, काही विद्यार्थी म्हणले की काही प्रश्न घ्या सर. एक प्रश्न घेतो मी, प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. आता एक प्रश्न सुरुवात करू आपण. बघा, एक प्रश्न नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो की मराठी वर्णमालेत स्पर्श स्पर्श व्यंजन किती आहेत? स्पर्श व्यंजन किती आहेत? कमेंट करा मित्रांनो, स्पर्श व्यंजन किती आहेत? बऱ्याच जणांना याचं उत्तर आलेलं असेल किंवा माहिती असतील. आता व्यंजन म्हणजे काय? एकूण व्यंजन 34 आहेत. एकूण व्यंजन किती? 34 आहेत. त्या 34 पैकी 25 व्यंजनांना आपण काय म्हणतो? स्पर्श व्यंजन म्हणतो. स्पर्श व्यंजन हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. स्पर्श व्यंजनालाच आपण दुसरं एक नाव देऊ शकतो, वर्गीय व्यंजने.
वर्गीय व्यंजने है ना, वेगवेगळ्या वर्गात वेगवेगळ्या घटकामध्ये वर्ग झालेले म्हणून याला वर्गीय व्यंजन म्हणतो आपण, किंवा याला स्पर्श व्यंजन म्हणतो है ना. क ख ग घ पासून ते त्या ठिकाणी आपण जर बघितलं म्हणजे क च ट तप आपण जे काही एक पहिला वर्ग म्हणतो कचट तप है ना, हे 5 लाईन ज्याला आपण म्हणतो ते स्पर्श व्यंजन आहेत. वाटलं तर आपण लिहून काढू आपण इथं बघा. क च ट त प हा पहिला वर्ग ज्याला आपण म्हणतो है ना. क ख ग घ है ना, ड जरी असलं तरी याला नच म्हणतो आपण. च छ ज झ त्र जरी असलं तरी त्याला आपण नच म्हणायचं, कारण हे अनुनासिक आहे. त ठ ड ढ बाणाचं न, त थ द ध नाचं न, प फ ब भ आणि म या 25 वर्णांना आपण काय म्हणतो, स्पर्श व्यंजन म्हणतो है ना. पर्यायामध्ये तुम्हाला 34 देईल, पर्यायामध्ये तुम्हाला 32 देईल, 25 देईल ठीक आहे, किंवा 12 देईल आणि आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, 25 असणार आहे. एक प्रश्न मी तुम्हाला सांगतो, तो प्रश्न तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा किंवा उत्तर सांगा. बऱ्याच जणांना माहिती असेल. आता मी थोडेसे सोपे प्रश्न घेऊन नवीन सुरुवात केलेली आपण, नंतर आपण आलेले प्रश्न रिपीट करणार आहेत किंवा त्याच्यावरती आपण बराच सराव घेणार आहेत. एक प्रश्न वाचतो. क्ष आणि ज्ञ, क्ष आणि ज्ञ हे काय आहेत? क्ष आणि ज्ञ हे डॅश डॅश आहेत. सांगा मित्रांनो, कमेंट करा. क्ष आणि ज्ञ काय आहेत? क्ष आणि ज्ञ काय आहेत? कमेंट बॉक्स सर्वांसाठी ओपन करून ठेवतो. ओनली फॉर होस्ट कमेंट बॉक्स केलेला होता, मध्ये मध्ये जरा जास्त चर्चा होती म्हणून ती आपल्याला मीटिंग असते. काय आहेत? ओपन टू ऑल. क्ष आणि ज्ञ काय आहेत? आता मी यांचा पाय मोडलाय, जर मी यांचा पाय मोडला नसता है ना, क्षचा आणि ज्ञचा पाय मोडला नसता तर हे काय असते? संयुक्त व्यंजन. ओके. जर मी यांचा पाय नाही मोडला, समजा मी असं लिहिलं क्ष, आता याचा पाय मोडलाय का मी? पाय मोडला नाही, तर आपल्याला काय म्हणावं लागेल? याला आपल्याला जोडाक्षर म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? जोडाक्षर म्हणावं लागेल. कारण जोडाक्षर कसं तयार झालेलं? कमीत कमी 2 व्यंजन, कमीत कमी 2 व्यंजन आणि त्यात जर स्वर मिसळला तर त्या ठिकाणी जोडाक्षर तयार होते. पण याचा पाय मोडला मित्रांनो तर त्याच्यामध्ये स्वर मिसळता येणार नाही आपल्याला, नाही. 2 व्यंजनामध्ये एक स्वर मिसळला की जोडाक्षर. आता क्ष कसं तयार झालंय? क अधिक क्ष अधिक अ बरोबर क्ष. आता याचा पाय मोडायची गरज नाही, कारण याच्यामध्ये स्वर मिसळलाय. ज्या व्यंजनामध्ये स्वर मिसळलेला असतो त्याचा पाय मोडायची गरज नाही. व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात. व्यंजनांना उच्चार पूर्ण करायचा असेल तर त्याच्यामध्ये स्वर मिसळावा लागतो. स्वरांशिवाय व्यंजनाचं अस्तित्व पूर्ण होऊ शकत नाही. आणि अलग लक्षात, त्याच्यामुळे व्यंजनांचा पाय मोडला जातो. व्यंजनांना हल सुद्धा म्हटलं जाते है ना. हल का म्हणायचं? कारण व्यंजनांचा पाय मोडला जातो म्हणून आपण त्याला हल म्हणतो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा है ना, ज्ञ. ज्ञचा सुद्धा पाय जर मोडला तर ते विशेष संयुक्त व्यंजन होणार आहे. क्षचा पाय मोडला तर त्या ठिकाणी ते विशेष संयुक्त व्यंजन होणार आहे. या दोघांना सुद्धा आता आपल्या आधुनिक वर्णमालेमध्ये त्या ठिकाणी स्थान दिलं गेलेलं आहे. एक प्रश्न आहे, आता साहित्यावर बोललो मी, अगदी सोपा आणि साधा प्रश्न आहे ना. बघा प्रश्न काय आहे? ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? ज्ञानेश्वरी अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला है ना. किती सोपा प्रश्न आहे. संत ज्ञानेश्वरांनी, आली कमेंट बघा, संत ज्ञानेश्वर. ओके, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव हा जो काही ग्रंथ आहे तो त्या ठिकाणी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. बघा, बऱ्याचदा सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यांच्यावरती सुद्धा भावार्थ दीपिका, बरोबर आहे, सजातीय स्वर आणि विजातीय स्वर यांच्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. मला सांगा मित्रांनो, एकूण जे काही स्वर आहेत त्या स्वरांना किती प्रकारामध्ये मोडायचं? स्वरांचे किती प्रकार पडतात? कमेंट करा. स्वरांचे किती प्रकार पडतात? 3. ओके, अजून स्वरांचे किती प्रकार पडतात? इंग्रजी स्वरांना सेपरेट घ्यावं लागेल मित्रांनो, इंग्रजी स्वरांना सेपरेट घ्यावं लागेल. काही जणांनी 3 कमेंट केली, ठीक आहे, परंतु आपल्याला 4 घटकामध्ये डिवाइड करावं लागतील स्वर. त्यामध्ये ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर,
संयुक्त स्वर, दोन स्वरांपासून तयार झालेले संयुक्त स्वर, आणि त्याच्यानंतर आहे इंग्रजी स्वर. इंग्रजी स्वरांना स्वतंत्र स्थान द्या, इंग्रजी स्वरांना स्वतंत्र स्थान द्या, है ना. स्वर चार प्रकारचे माना, है ना. स्वर चार प्रकारचे माना, ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. स्वरांचे चार प्रकार उत्तर सांगायचं नेहमी. ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर आणि इंग्रजी स्वर. स्वर हे चार गटामध्ये त्या ठिकाणी डिवाइड झाले. पुन्हा पुन्हा मी 4-5 वेळेस रिपीट का केले, कारण बरेच जण 3 कमेंट केलं होतं. 3 कमेंट करू नका. आणि स्वरांचे 4 प्रकार पडतात. ठीक आहे. आणखी स्वरांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर मी सिद्ध स्वर आणि साधित स्वरांचा एक उल्लेख केला होता बघा. सिद्ध स्वर म्हणजे काय? सिद्ध स्वर म्हणजे काय? सिद्ध स्वर म्हणजे स्वतः तयार झालेले. सिद्ध स्वरांची संख्या किती? सिद्ध स्वरांची संख्या किती? कमेंट करा. सिद्ध स्वरांची संख्या किती? सिद्ध स्वर म्हणजे स्वतः तयार झालेले, स्वयंभू असते, मूळचे सिद्ध स्वर बघा. अ, रस्वई, रस्वऊ, रू, रू आणि आ. या स्वरांना 4 कमेंट केले कोणतरी बघा. अ, रस्वई, रसू, रू, रू आणि या स्वरांना आपल्याला सिद्ध स्वर म्हणावं लागेल. सिद्ध स्वर, सिद्ध स्वर, कारण हे स्वतः तयार झालेले स्वयंभूत ना. 12 काय कमेंट केली? 12 कशाचं उत्तर सांगितलं बाळा? है ना. 12 कशाचं कमेंट आहे बघा. सिद्ध स्वर एवढे आहेत, है ना. अ स्वतः तयार झालाय, अ पासून आ तयार झालाय, हा आहे साधित, है ना. रस्वई पासून दीर्घ ई तयार झाली, है ना, साधित आहे. त्याच्यानंतर रस्व पासून दीर्घ ऊ तयार झाला, है ना. म्हणजे हे साधित स्वर आहेत. लक्षात. सिद्ध स्वरांची संख्या 6 सांगायची. सिद्ध स्वरांची संख्या 6 सांगायची. लक्षात. स्वरांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आहेत घटक बघा. जर आपण बघितलं उच्चारानुसार स्वरांचे प्रकार, उच्चार स्थानानुसार सजातीय स्वर आणि विजातीय स्वर प्रकार पाडतो आपण, है ना. कशी निर्मिती झालेली स्वरांची त्याच्यावरून प्रकार पडले, सिद्ध स्वर आणि साधित स्वर, है ना. हे जर ह्रस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर, हे स्वरूपानुसार ज्याला आपण म्हणतो स्वरांचे प्रकार पडलेले. हे स्वरांमध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रकार पडले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्वरादींवरती सुद्धा आपण प्रश्न घेतो. आणि स्वरादींना मराठी वर्णमालेत कोणी स्थान दिलं? प्रश्न केलाय मी तुम्हाला. स्वरादींना वर्णमालेत कोणी स्थान दिले? उत्तर सांगा कमेंट मध्ये, बघू कोणी देते का उत्तर. ना बरेच जण त्या ठिकाणी कमेंट करतात. सांगा, स्वरादींना मराठी वर्णमालेमध्ये स्थान कोणी दिलं? मराठी वर्णमालेमध्ये सांगा मित्रांनो. मोरो केशव दामले, मोके दामले यांनी स्वरादींना मराठी वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. सरांनी सांगितल्याप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत सर्वांनी टेस्ट सिरीज जॉईन करा, है ना. ग्रुप 3 फुल झालेला आहे, चौथ्या ग्रुपसाठी प्रवेश सुरू आहे. आणि असेच त्या ठिकाणी लेक्चर जॉईन करा. तुमच्या मित्रांना मैत्रिणींना सुद्धा सांगा लेक्चर जॉईन करायला. अतिशय छान प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार केलेला आहे. धन्यवाद मित्रांनो सर्वांनी लेक्चर जॉईन केल्याबद्दल. सरांचे सुद्धा धन्यवाद. थँक्यू. ओके सर. ओके सर. चला, ज्यांचे ऍडमिशन राहिले त्यांनी प्रवेश घेऊन टाका आजच्या आज, आणि उद्याच्याला घेतलं तर बॅच 4 साठी. ओके, थँक्यू फॉर ऑल ऑफ यू. गुड नाईट. असं म्हणण्यासाठी तुम्हाला सर्वांचे माईक चालू करून देतो मी फक्त 1 मिनिटासाठी, म्हणजे तुम्हाला शुभरात्री म्हणता येईल. शुभरात्री सर्वांना. गुड नाईट सर. शुभरात्री. आज सेशन छान झालं शिकवलात. विजय सर. मराठी मराठी खूप छान झाली, गणित खूप छान झालं. एक नंबर सर. सर इंटू लाईन द्या. एक हा नंबर. सर मराठी छान झाली. मराठी विजय सर आपल्या ग्रुपला ऍड पण आहेत. मराठीचं काही समस्या आली तर विजय सरांना तुम्ही विचारू शकता. मराठीचं आम्हाला काही टेन्शन नाही आता. गुड नाईट छान छान. करू काय एंड मीटिंग आता? एंड मीटिंग करू. करा सर. एंड ओके. मीटिंग.